रामकृष्ण हरी. आपण ना कुठल्या जन्मातलं कर्म भोगत असतो हे आपल्यालाच माहीत नसतं. गरुड पुराणातली फार सुंदर कथा आहे. काय झालं, एकदा एक पोपट झाडावर बसलेला होता आणि तो बसलेला असताना त्याच्यासमोरून यमदेव चालू लागले आणि यमदेव त्या ठिकाणी जात असताना पोपटाकडे पाहून हसू लागले. पोपटाच्या मनामध्ये विचार आला, दुसरं कोणी जर माझ्याकडे पाहून हसत असतं तर ती गोष्ट वेगळी होती, त्याचं काहीच वाटलं नसतं. पण यमदेव माझ्याकडे पाहून हसतात याचा अर्थ काहीतरी नक्कीच यांचं नियोजन आहे. ते काही न बोलता हसून त्या ठिकाणी यमदेव निघून गेले. आता पोपटाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला. तो घाबरू लागला. अनेक विचार त्याच्या मनामध्ये येऊ लागले. मग आता कुणाला तरी सांगून यावर काहीतरी उपाय करायला पाहिजे असं त्याला वाटू लागलं. मग पोपटाचा अत्यंत जवळ मित्र असणारा गरुड ही त्या ठिकाणी जात असताना पोपटाने गरुडाला आवाज दिला. गरुड त्या ठिकाणी आला. पोपटाने ही सगळी घडलेली हकीकत गरुडाला सांगितली आणि पोपट त्या ठिकाणी गरुडाला म्हटलं, यमदेव असं सहजच कुणाकडे पाहून हसत नाही. मला माहिती ते ज्या अर्थी माझ्याकडे पाहून हसलं त्या अर्थी त्यांचं काहीतरी नक्की नियोजन आहे. त्यावर गरुड पोपटाला म्हणाला, ठीक आहे, तू नको काही काळजी करू, मी यमदेवाला जाऊन बोलतो. पोपट म्हणू लागला, तुम्ही बोलल्याऐवजी भगवंताला माझी विनंती करा, माझं मरण थांबवा असं तुम्ही भगवंताला सांगा. गरुड म्हणाले, माझ्या पण काहीतरी ओळखी आहे, छोट्याशा कामासाठी भगवंताला कशाला सांगायचं, मी स्वतः गरुडाला जाऊन बोलतो, यमदेवाला जाऊन बोलतो असं त्या ठिकाणी गरुड म्हणाला. तू घाबरू नको, एक काम कर, तू माझ्या पाठीवरती बस असं म्हटल्यानंतर पोपट गरुडाच्या पाठीवरती बसला. गरुडाने एक उंच झेप मारली आणि आकाशातून ती प्रवास करू लागली. गरुडाने 7 समुद्र पार केले आणि 7 समुद्र पार करून गरुडाने एक गुहा पाहिली, गुहा शोधली आणि त्या गुहेमध्ये या छोट्याशा पोपटाला ठेवून दिलं. आणि तिथं गेल्यानंतर गरुड पोपटाला म्हणू लागला की मी यमदेवाला बोलून येईपर्यंत तू या ठिकाणीच थांब, इथून काही हलू नको, इथं कोणीही येणार नाही. पोपट ठीक आहे म्हटला आणि गरुड त्या ठिकाणी निघाले, यमदेवाकडे गेले. यमदेवाकडे गेल्यानंतर यमदेव गरुडाला पाहून उभा राहिले. या गरुडजी, आज कसं काय येणं केलं, गरुडाचा पाहुणचार झाला आणि मग गप्पाला सुरुवात झाली. त्यावेळेस गरुडजी यमदेवाला म्हणाले की तुम्ही जंगलातून जात असताना त्या पोपटाला पाहून का हसत होता. त्यावर यमदेव म्हणाले, पहा ना गरुडजी, कर्माची विधी पण त्याची गती मला कळत नाही, किती गहन आहे, काय कधी कसं कर्म असेल कुणाचं सांगता येत नाही. त्या पोपटाचा मृत्यू सांगितला आहे आणि त्या पोपटाचा मृत्यू अशा ठिकाणी सांगितला आहे की हा पोपट 7 समुद्र पार करून एका गुहेमध्ये एका मांजरीच्या खाण्याने याचा मृत्यू होईल. मला ह्या गोष्टीमुळे हसू येत होतं की हा एवढासा पोपट हा तर आत्ता इथंच आहे, हा 7 समुद्र पार करून कधी जाईल आणि या गोष्टीवर विश्वासात बसत नाही, म्हणून मला हसू आलं. असं म्हटल्यानंतर तेवढ्यात परत यमदेव म्हणाले, पहा गरुडजी, तुमच्या पाठीमागून पहा, ते पोपटाचा आत्मा येत आहे, आला आला आला. असं म्हटल्यानंतर गरुडाला काही समजेना. गरुड म्हटले, तो येण्याऐवजी मीच त्याला त्या ठिकाणी सोडून आलो होतो आणि तुमच्याशी बोलणं करायला आलो होतो. मला सांगायचं तात्पर्य एक असं की आपलं कोणतं कर्म कधी आपण भोगतोय ना, कुठल्या जन्मातले हे आपल्याला माहीत नसतं. म्हणून आहे त्या ठिकाणी आपण आनंदी राहू, जे आले ते भोगावं आणि ते आपण स्वीकार करून आनंदी जीवन जगावं. हेच तर तुकोबारे सांगतात की ठेविली आनंदी तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. रामकृष्ण.